मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे रमा ही आता दीक्षितांना खूप काकुळतीने विचारत असते. ती म्हणत असते, हे बघा दीक्षित, तुम्हाला जर अण्णा कुठे आहेत, काय आहेत, त्यांच्याबद्दल काही जरी माहिती असेल तर प्लीज मला सांगून टाका. अक्षयसुद्धा म्हणत असतो, हे बघा दीक्षित सर, आम्हाला सध्या खूप जास्त काळजी वाटते अण्णा सरांची. जे काही असेल ना ते प्लीज लवकर आम्हाला खरं खरं सांगून टाका. त्याबरोबर मग आता मिसेस दीक्षित तिकडे येतात आणि म्हणतात, आता रमाचं सगळं खरं जाणून घेणं हक्क आहे. त्याबरोबर रमा म्हणते, कसलं खरं, काय झालं आहे? त्याबरोबर मग आता दीक्षित सांगू लागतात की अण्णांनी आत्तापर्यंत खूप गावांमध्ये शाळा त्याचबरोबर हॉस्पिटल्स वगैरे बांधली. अण्णांची एक इच्छा होती की त्यांना मुंबईमध्ये सुद्धा एक हॉस्पिटल बांधायचं आहे गरीब लोकांकरता, आणि त्यासाठी अण्णासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावरती एका उद्योगपतीकडनं कर्ज घेतलं आणि ते कर्ज अण्णांना फेडता आलं नाही. त्याबरोबर पुढे रमाला आता प्रश्न पडतो की मग ते काहीही असलं तरी अण्णा आत्ता सध्याच्या घडीला कुठे आहेत? मग आता लगेचच रमा विचारते, अण्णा आत्ता कुठे आहेत? त्यावर मग वकील सांगतात की सध्या अण्णा तुरुंगात आहेत. त्यावर हे ऐकून आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अक्षय रमाला सावरतो. तर आता दीक्षित सांगू लागतात, तो जो तामणकर आहे तो अण्णांचा खूप घनिष्ठ मित्र होता, पण मित्राबरोबरच तो हाडाचा उद्योगपती, हाडाचा बिझनेसमनसुद्धा आहे. तामणकरचे पैसे कुणी बुडवलेले त्याला चालत नाही. पैशांच्या बाबतीत तो खूप कडक आहे. त्याची बायको ही त्याचा वीक पॉईंट आहे. पण काहीही झालं तरी त्याला पैसा महत्त्वाचा आहे. पैसे जर आपण दिले नाही त्याचे तर मात्र तो आपल्याला काहीच नाही करू देणार, नाही सोडू देणार तो अण्णांना. आता हे ऐकून मग मात्र रमाला खूप टेन्शन येतं. तर आता पुढे आता वकील साहेब सांगत असतात की अण्णा सध्या तुरुंगात आहेत म्हणून ते कोणाला भेटू शकत नाही आहेत. आता हे ऐकून मग मात्र रमाला खूपच जास्त वाईट वाटतं. अक्षय रमाला कसं बसं घरी घेऊन येतो. त्यानंतर तो रमाला बेडरूममध्ये झोपवतो आणि तो आता बाहेर हॉलमध्ये येऊन बसतो. हॉलमध्ये बसून अक्षयला आठवत असतं की वकील साहेबांनी त्याला सांगितलं की सध्या अण्णा तुरुंगात आहेत आणि म्हणून ते कोणालाही भेटू शकत नाही आहेत. अण्णांना तुरुंगवास झाला आहे, 4 दिवस ते आतमध्येच आहेत. आता ह्या सर्व गोष्टी आठवून मग मात्र अक्षयला टेन्शन येत असतं की आपण आता काय करायचं, अण्णासाहेबांना ह्या सगळ्यातनं कसं बाहेर काढायचं, कसं सोडवायचं. अक्षय आता डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्याला विचार पडलेला असतो की काय करता येईल. इतक्यात शशिकांत मुकादम तिकडे येऊन बसतात. ते अक्षयला विचारतात, काय रे रमा झोपली का? त्यावर अक्षय म्हणत असतो, नाही, अण्णांनी काय केलं असेल, अण्णा कसे असतील, याच सर्व विचारात ती मग्न आहे. मग शशिकांत मुकादम म्हणतात, काही खाल्लं आहे का तिने? त्यावर अक्षय म्हणतो, नाही, मी जबरदस्ती 2-3 घास भरवले तेवढं खाल्लं आहे. अण्णांनी काय खाल्लं असेल काय नाही ह्याच विचारात येते. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, आणि तू काही खाल्लं आहेस का? अक्षय म्हणतो, नाही नको, मला भूक नाही आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे अशी कशी भूक नाही आहे? जर अण्णासाहेबांना तुरुंगातनं सोडवायचं असेल तर आपल्याला ताकदीची गरज आहे आणि त्यासाठी जेवण महत्त्वाचं आहे. थांब, मी घेऊन येतो तुझ्यासाठी ताट. आणि मग लगेचच शशिकांत मुकादम जातात आणि अक्षयसाठी जेवणाचं ताट भरून आणत म्हणतात, हे घे, जरा जेवून घे म्हणजे तुला बरं वाटेल. अक्षय म्हणत असतो, नाही खरंच नको आहे, मला खरंच इच्छा नाही आहे, नको मला जेवण. त्यावेळी शशिकांत मुकादम त्याला म्हणतात की अक्षय ऐक माझं, हे घे. आणि मग ते स्वतःच्या हाताने अक्षयला पहिला 1 घास भरवतात. त्याबरोबर मग अक्षय लगेचच आता स्वतःच्या हाताने जेवू लागतो. आणि मग पुढे आता अक्षय म्हणत असतो, खरंच मी तुमच्याबद्दल किती वाईट विचार केला. मी तुम्हाला राक्षस बाप असं नाव ठेवलं होतं. त्याबरोबर मग शशिकांत मुकादम म्हणतात, अरे जाऊ देत रे अक्षय, मी सुद्धा काही कमी चुका केलेल्या नाही आहेत. मी चुका केल्या आणि मला वेळेवरती त्या कळाल्या म्हणून मी सुधारू शकलो, एवढंच, बाकी काहीही नाही. पण आता आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करावा लागणार आहे अण्णासाहेबांना सोडवण्यावरती. तो तामणकर जो कोणी असेल तो असेल, पण त्याला आपल्याला नडावंच लागणार आहे. त्यावर अक्षय म्हणतो, हो ते तर झालंच, पण कसं काय करायचं अण्णांना सोडवण्यासाठी? शशिकांत मुकादम म्हणतात, खूप कोर्ट केसेस वगैरे कराव्या लागणार आहेत आपल्याला आता. त्यावर अक्षय म्हणतो, करू, सगळं करू, पण प्रश्न हा आहे की तो एक हाडाचा बिझनेसमन आहे आणि तो सोडणार नाही आहे. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, तूही विसरू नकोस अक्षय, तुझं हे रक्त बिझनेसमनचंच आहे, तू सुद्धा हाडाचा उद्योजक होतास, विसरलास का तू? त्याबरोबर मग
आता लगेचच इकडे अक्षय हा म्हणतो, तरी पण आपल्याला कसं काय करता येईल. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, पहिली तर त्या ताम्हणकरची दुखडी नस शोध. डील करताना आपल्या हातात समोरच्याची दुखडी नस असणं खूप गरजेचं असतं. त्याबरोबर इकडे मयुरी दुसऱ्या दिवशी ताराला सांगत असते की तारा चल आता मी निघते. तारा म्हणते, मॉम अगं असं काय करतेस, मलासुद्धा घेऊन जा ना तुझ्याबरोबर. ताराला आता मयुरी म्हणते, तारा हे बघ तू एवढ्यात येऊ नकोस तिकडे, अजून बिझनेस सगळा सेटल डाऊन व्हायचं आहे. सगळं व्यवस्थित झालं की मी स्वतः येऊन घेऊन जाईन ना तुला. तारा म्हणते, मॉम गेली 7 वर्ष मी हेच तर ऐकते ना. अगं मला घेऊन जा ना तुझ्याबरोबर, तुला काय प्रॉब्लेम आहे मला नेण्याचा, की आताही तुला तुझं कामच महत्त्वाचं आहे. त्याबरोबर मग मयुरी तारावर ओरडते. तारा इतक्यात त्या ठिकाणी आता आई आजी येतात. आई आजी विचारतात, काय झालं मयुरी, का उगाच भांडताय. त्यावर मग मयुरी म्हणते, आजी अगं बघ ना, मला कामासाठी जावं लागतं आहे म्हणून मी निघाली आहे, तर ही मुलगी माझं काही ऐकूनच घेत नाही आहे, मला समजूनच घेत नाही आहे. त्याबरोबर मग आता तारा ही गप्पपणे उभी राहते. मयुरी म्हणत असते, हिने समजून घेतलं पाहिजे ना हिने आता मला. त्यावर आई आजी म्हणतात, अच्छा म्हणजे आता पुन्हा तुम्ही तुमची मुलं अक्षय रमाजवळ सोडून पुन्हा तुम्ही निघून जाणार, बरोबर ना. त्यावर मग आनंद म्हणतो की खरंच आजी जावं लागेल, अगं माझ्या पण सुट्ट्या आता संपत आल्यात. त्याबरोबर आई आजी म्हणते, अरे पण मग तुमची मुलं अक्षय आणि रमाने का सांभाळायची, हा विचार कधी आलाय का तुमच्या मनात. तुम्ही कामासाठी जाताना तुमची मुलं बिनधास्तपणे त्या दोघांजवळ सोडून गेलात आणि त्या दोघांनीही कधीही कुठल्याही पद्धतीची तक्रार न करता तुमची सगळ्यांची मुलं सांभाळली आणि आता त्या रमावर वेळ आली आहे, आता तिचे अण्णा तुरुंगात आहेत, तर आता मात्र तुम्ही तिला खुशाल एकटं सोडून निघून जाताय. आपल्या अडचणीच्या काळात ती आपल्यासाठी उभी राहते आणि आपण मात्र तिला असं सोडून जातो, याला काय अर्थ आहे. विचार करा, आज आरोही एकटी पडली, तिचे आई वडील कामात व्यस्त झालेत आणि तुम्ही सुद्धा निघून जाताय. चुकीचं वागताय तुम्ही दोघंही. मयुरी अगं तू का अशी करतेस, आणि आनंद तू रे, तुलाही कामच महत्त्वाचं वाटतंय का. ही चूक करू नका, जे मी केलं ना ते पुन्हा तुम्ही करू नका. मलासुद्धा हेच वाटायचं, पैसा खूप महत्त्वाचा आहे, पैसा कमावला पाहिजे, पैसा असला पाहिजे, म्हणून मी सुद्धा कायम पैशाच्या मागे पळत राहिले, कायम बिझनेस उत्तम सांभाळला, सगळं केलं. बँकेमध्ये आता खूप पैसा पडून राहिला, पण मुलं म्हणजेच इरावती, शशिकांत, रमाकांत ह्या तिघांपैकी कोणावरही मला लक्ष देता आलं नाही आणि पर्यायाने माझ्या हातात काहीच उरलं नाही. आणि एक गोष्ट कायमस्वरूपी माझी लक्षात ठेवा, काय आहे ना, पैसा बँकेत तसाच राहतो, पण नाती, मुलं ही एकदा तर दुरावली ना तर ती पुन्हा परत मिळवता येत नाहीत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा कुठलाही निर्णय घेण्याआधी एकदा पूर्णपणे विचार करायला शिका. तुम्ही एखाद्या वेळी चुकीचा निर्णय घ्याल, व्यवसायात कुठेतरी फसाल, पण तुम्ही ते सगळं कव्हरअप करू शकता. पण मुलांच्या बाबतीत मुलांचं गेलेलं बालपण हे परत नाही आणता येत. मुलांबरोबर घालवायचे ते क्षण, ते दिवस एकदा का गेले ना की पुन्हा नाहीच कमवता येत. आणि तसंही मुलांबरोबर वेळ हा दिलाच पाहिजे, आणि त्यातूनही मुलगी असेल तर जास्त. अगं मयुरी, आता सध्या ताराला तुझी गरज आहे, नाही म्हणजे आई ही सोडून काका, काकू, आजी या सगळ्यांबरोबर तिला किती काळ कम्फर्टेबल वाटणार आहे. त्याबरोबर मग आता मयुरीला स्वतःची चूक कळते आणि मयुरी लगेचच आजीला म्हणते, सॉरी आजी, माझं चुकलं, मी नाही जाणार कुठे. त्याबरोबर आनंदसुद्धा दुसऱ्या बाजूने येऊन बसतो आणि म्हणत असतो, सॉरी आजी, माझंही चुकलं, मी एक काम करतो, मी आजच ऑफिसमध्ये मेल करतो आणि वर्क फ्रॉम होम मला मिळेल अशी तडजोड करून घेतो. मी इथून कुठेही जाणार नाही आहे. कितीही वेळ लागू देत रमा आणि अक्षयला त्या अण्णासाहेबांना सोडवायला, तोपर्यंत आम्ही आरोहीला एकटं पडू देणार नाही, आम्ही राहू तिच्यासोबत, तिच्या पाठी. त्याबरोबर आता मयुरीसुद्धा म्हणते, हो मी आरोहीला रमाची कमी भासू देणार नाहीच आहे. त्याबरोबर आता आनंदसुद्धा म्हणतो, हो ना, इतके दिवस त्यांनी आपल्यासाठी केलं आहे, आता आपणही त्यांच्यासाठी करू. आजी, हा आमचा दोघांचाही तुला शब्द आहे, मुकादम कुटुंबाशिवाय महत्त्वाचं आणि प्रायोरिटी आमच्यासाठी काहीच कधीच नसेल. त्याबरोबर मयुरी म्हणते, आजी तू माझे डोळे उघडलेस, खरंच थँक्यू सो मच. आजी म्हणत असते, अरे पैसा महत्त्वाचा आहेच, पण पैशाबरोबर आपली नाती, आपलं माणसं, आपलं सगळं सर्व कुटुंबासकट हेही महत्त्वाचं आहे. मला मान्य आहे ना, आज तुमचं पैसा कमवण्याचं वय आहे म्हणून तुम्हाला पैसा कमवायचा आहे,
पण पैसा कमवण्याबरोबरच तुमच्या मुलांचं संगोपन, त्यांची साथ, या सर्व गोष्टीसुद्धा गरजेच्या आहेत. गेली 7 वर्ष तारा मयुरी तुझ्यापासून लांब आहे. सांग, काय उपयोग त्याचा? तिला तुझं प्रेम, तुझी माया मिळाली आहे का? आता ही गोष्ट मात्र मयुरीलासुद्धा पटते. त्याबरोबर मग आनंदसुद्धा म्हणतो की नाही, आता आमच्याकडनं जी चूक झाली आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही आहोत. आम्ही आता आमच्या मुलांना वेळ देणार आहोत. आम्ही घर सांभाळायला अक्षय आणि रमाची मदतही करणार आहोत. आई आजी म्हणतात, चला, तुमच्या लक्षात तुमची चूक आली म्हटल्यावर आता पुढे आणखीन दुसरं मला काहीही नको आहे. फक्त लक्षात ठेवा, पैशाबरोबरच नाती, माणसं, मुलं सगळं जपा, सगळं सांभाळा. त्यावर ती दोघंही माना डोलावतात. तर दुसऱ्या बाजूला अक्षय हा दीक्षितांच्या ऑफिसला आलेला असतो. दीक्षित अक्षयला कॉफी देतात. अक्षय म्हणतो, अहो एवढं सगळं करायची काय गरज होती सर? त्यावर मिस्टर दीक्षित म्हणतात, अहो सर, तुम्ही सध्या रमा मॅडमना एवढा आधार देताय, त्यांना एवढं सांभाळताय, मग मी तुम्हाला साधी कॉफी ऑफर करू शकत नाही का? त्यावर मग अक्षय म्हणतो, पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अण्णासाहेबांना आपल्याला सोडवायचं आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो? नाही म्हणजे काहीही करून आपण लवकरात लवकर अण्णांना सोडवणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे त्याला वकील साहेब म्हणतात की त्यासाठी आपल्याला खरोखर खूप कष्ट करावे लागणार आहेत. कारण काय आहे ना, अण्णांना सोडवणं हे सोपं नाही आहे. कारण तो जो समोरचा व्यक्ती आहे तामणकर, तो कुणाचेही पैसे कधीच सोडत नाही आणि त्याचा सगळा व्यवहार त्याची बायको बघते, डार्लिंग. त्यावर अक्षय म्हणतो, काय डार्लिंग? त्याबरोबर आता लगेचच वकील साहेब म्हणतात, हो डार्लिंग. डार्लिंगचा आणि तामणकरांचा एकमेकावर खूप विश्वास आहे आणि तामणकर डार्लिंग सांगते तेच नेहमी करतात. त्याबरोबर अक्षय म्हणतो, मग ह्या डार्लिंगला भेटलं पाहिजे आपण. त्याबरोबर आता लगेच इकडे वकील साहेब म्हणतात, नाही नाही, तिची अपॉइंटमेंट भेटणं खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला 1 महिना, 2 महिने, वेळेप्रसंगी 4 महिने किंवा वर्षभरसुद्धा थांबावं लागेल तिची अपॉइंटमेंट मिळाली तर. आणि त्यानंतरही ती आपल्याला मिळेल का नाही, भेटता येईल की नाही, याची काहीही शाश्वती नाही. तिच्या मनात आलं, जर तिला आपण नाही आवडलो तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आपण व्यवस्थित लीगल प्रोसिजर करून सगळं व्यवस्थित करू शकतो. त्यावर अक्षय म्हणतो, ठीक आहे, मग आपण लीगली सर्व व्यवस्थित करणार आहोत हे तर तुम्हाला कळाले, पण आता डार्लिंगलाही भेटण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याशिवाय अण्णांना सोडवण्यासाठी एक काम करा, तुम्ही ना त्यांचे पैसे आपण देऊ, तामणकरांना आपण पैसे देऊच, पण म्हणजे त्यांच्याकडनं थोडी मुदत वाढवून मिळते का बघा. आपण त्यांना पैशांबरोबर सगळं व्याजही देऊ, हवं तर जास्तीचं व्याज देऊ. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे अभ्या हा अर्थाला शाळेत सोडायला आलेला असतो. आता अभ्या हा अर्थाला म्हणतो, अर्था पेपर व्यवस्थित लिही, छान लिही. अर्था म्हणते, डोंट वरी बाबा, तुझी मुलगी दरवर्षी टॉप करते, काळजीच नको करूस. त्याबरोबर अभ्या म्हणतो, हो ग बाळा, पण बाबा आता तू इथे थांबणार आहेस ना? त्यावर अभ्या म्हणतो, हो, मी कुठेही जाणार नाही आहे. अर्था म्हणते, बाबा तुला माहिती आहे, आज मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगणार आहे, आज मला सोडायला माझा बाबा आला होता. तोपर्यंत त्या ठिकाणी अर्थाची टीचर येते. अर्था लगेच टीचरला थांबवते, मॅम, हे बघा, हे माझे बाबा आणि बाबा ही माझ्या मॅम. त्याबरोबर लगेचच आता अभ्या म्हणतो, नमस्कार मॅडम. त्याबरोबर लगेच आता शिक्षिका सांगतात, नमस्कार. अर्था खूप हुशार मुलगी आहे हा आमची, अगदी दरवेळी ती टॉप करत असते. त्याबरोबर आता हे ऐकून अभ्याला आनंद होतो. अभ्या म्हणतो, अच्छा. त्याबरोबर लगेचच आता बेल वाजते, तशी लगेच आता अभ्या म्हणतो, बेल वाजली, पेपर सुरू झाला, हे घे, तू बॅग घे आणि जा बरं पहिलं वर्गात, पेपर छान लिही. त्याबरोबर ती विचारते, बाबा पण तू येशील ना मला घ्यायला, की तू लगेच जातोयस पुण्याला निघून? त्याबरोबर लगेचच अभ्या म्हणतो, मी कुठेही जात नाही आहे, तू पेपर संपवून ये, मी इथेच उभा आहे तुझी वाट बघायला, तुला घेऊनच मी इकडनं घरी जाणार आहे, समजलं का? त्याबरोबर हे ऐकून अर्था खूपच जास्त खुश होऊन जाते आणि चालेल बाबा असं म्हणत ती आतमध्ये जाते. त्याबरोबर इकडे मॅडम आता म्हणतात की आता तुम्ही आमच्या रमा मॅडमचे दीर आहात म्हटल्यावर तुमच्यावरची जबाबदारीसुद्धा वाढली की सर. त्याबरोबर तो अभ्या म्हणतो, नाही, त्यात काही नाही, आमचं कर्तृत्व हे सगळं रमाचंच आहे. त्यावर अभ्या विचारतो, रमा मॅडमची केबिन कुठली? त्यावर त्या मॅडम म्हणतात, ठीक आहे, समोर गेलात ना की डाव्या बाजूला.
त्याबरोबर अभ्या म्हणतो ठीक आहे, थँक्यू. मग तो रमाला भेटायला तिच्या केबिनमध्ये चाललेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता त्याने ज्या लोकांकडनं पैसे कर्जाने घेतलेले असतात त्या लोकांचा त्याला फोन येतो. ती लोकं म्हणतात की आम्हाला भेटायला ताबडतोब ये. अभ्या त्यांना सांगत असतो की मी तुमच्या पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी. त्यावर ते लोक म्हणतात आम्ही शाळेबाहेर आलो आहे, तू बाहेर ये नाहीतर आम्ही आत येऊ तुला भेटायला. त्याबरोबर मग अभ्या म्हणतो काय शाळेबाहेर नाही, नको नको नको, तुम्ही शाळेत नका येऊ, मी येतो बाहेर, मी येतो. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणतो लवकर ये, आमच्याकडे वेळ नाही आहे. अभ्या म्हणतो हो 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 मी लगेच आलो साहेब, पण तुम्ही प्लीज प्लीज सर तुम्ही आतमध्ये येऊ नका, मी येतो. आणि मग लगेच आता अभ्या हा विचार करतो अरे यार कशाला घेतले मी ह्यांच्याकडनंच पैसे. आणि मग आता अभ्या म्हणतो मी तुमच्या पैशांची जुळवाजुळव करतो आहे, पण प्लीज मला थोडा वेळ तरी द्या. पण ती लोकं म्हणतात बाहेर येऊन भेट आम्हाला, बाहेर येऊनच तू आमच्याशी बोल, आमच्यासमोर जास्त हुशारपट्टी करायची नाही, आम्ही जेवढं आणि जसं सांगू ते तेवढं आणि तसंच करायचं, समजलं ना. उगाचच्या उगाच आम्हाला अक्कल दाखवायची नाही जास्त. चल ये लवकर बाहेर ये आणि त्यानंतरच आमच्याशी बोल. त्यावर मग अभ्या म्हणतो हो 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 येतोय मी लवकर बाहेर येतो. आणि मग अभ्या त्यांना भेटायला बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्यांच्यासमोर हात जोडू लागतो आणि म्हणत असतो सर हे बघा मी हात जोडतो तुमच्यासमोर, पण प्लीज माझं ऐकून घ्या, मी तुमचे सगळे पैसे चुकवणार आहे, मला थोडा वेळ द्या. त्याबरोबर लगेचच ते लोक म्हणतात की वेळ हवा आहे तुला. त्याबरोबर अभ्या म्हणतो हो वेळ, अहो ही बघा ही जी समोरची शाळा आहे ना ही माझ्या वहिनीची, माझ्या वहिनी इथे ट्रस्टी आहेत, मी तिच्याकडनं पैसे घेईन, ती मला नक्की मदत करेल, मी तुमचे सगळे पैसे फेडेन, पण प्लीज मला थोडी वेळ द्या, मी नक्की तुमचे पैसे देईन. आता ते लोक अभ्याला कॉलर वगैरे पकडतात आणि म्हणू लागतात तू पैसे देशील, तू पळून का आलास. त्यावर अभ्या म्हणतो अहो मी पळून नाही आलो, त्याचंच लग्न होतं, त्याच भावाचं आणि बहिणीचं, मी लग्नासाठी काही दिवसांकरता पुण्यावरून इथे आलो आहे, मी तुमचे सगळे पैसे फेडेन, मी म्हटलं आहे ना मी पैसे फेडेन. अहो खरंच ही शाळा माझ्या वहिनीची आहे आणि मला खात्री आहे माझी वहिनी माझी मदत करेल, मी तुमचे पै पैसे चुकवेन, खरंच विश्वास ठेवा ना माझ्यावरती, खरंच पैसे देईन. आता ती लोकं अभ्याची कॉलर वगैरे पकडतात. इतक्यात आता अक्षय हा शाळेत आलेला असतो आणि अक्षय बघतो की झाडाखाली 2 माणसं आलेत, 2 गुंड आलेत आणि ते अभ्याला त्रास देत आहेत. अभ्याची कॉलर वगैरे पकडून अभ्याला ते लोकं म्हणजे मारतायत जवळपास. आता हे बघून अक्षयला खूपच जास्त राग येतो. तर अभ्या हा त्यांना रिक्वेस्ट करत असतो की हे बघा प्लीज असं करू नका, प्लीज मला सोडा प्लीज. इतक्यात अक्षय तिकडे येतो. त्यानंतर मग आता अक्षय हा अभ्याला सांगत असतो अभ्या अरे काय सांगू तुला, सर्व नुकसान झालं आहे रे आपलं. नाही म्हणजे ते रमाचे अण्णा होते ना त्यांची सगळी प्रॉपर्टी फ्रीज केली आहे आणि पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अरे कोणीतरी तामणकर म्हणून आहेत त्यांच्याकडनं त्यांनी कर्ज घेतलं होतं वगैरे असं काहीतरी आहे. आता हे ऐकून मग मात्र अभ्याला टेन्शन येतं, आता मला पैसे कुठनं मिळणार. मग अभ्या आता पुण्याला जायला निघालेला असतो. इतक्यात आय्यजी तिकडे येतात आणि काय रे कुठे निघालास तू, असं अचानक कोणालाही न सांगता का चालला आहेस अभि, आणि कमीत कमी स्वतःच्या मुलीला तरी सांग, तिचा तरी विचार कर. अभ्या म्हणतो म्हणूनच तर चाललो आहे ना आजी. अगं असं काय करतेस, एक मुलगी आहे मला, तिच्या लग्नाचा तिच्या भविष्याचा विचार नको का मी करायला, त्यासाठी पैसे गोळा करावे लागतील. त्याबरोबर आय्यजी म्हणतात तुला काळजी करायची काहीही गरज नाही आहे. आरतीने अर्थासाठी तिचे सगळे दागिने वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलं आहे, तिने रमाला सगळं दिलं आहे आणि रमाने सुद्धा एवढी वर्ष ते जपून ठेवलं आहे. आता हे ऐकल्यावर मग मात्र अभि विचार करतो चला म्हणजे मला अजूनही काहीतरी मिळू शकतं, काहीतरी पर्याय आहे. त्याबरोबर आता अभिच्या चेहऱ्यावरती जरा नॉर्मल म्हणजे भाव येतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग इथेच थांबूया, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.